हाय, नमस्कार सर्व आपल्या शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी समोर आलेली आहे. तर 15 तारखेनंतर संक्रांतीचे शुभ मुहूर्तावर पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. यात आतापर्यंत जवळपास 214 कोटी 62 लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा हा वाटप केलेला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे. आणि आता उर्वरित तात्काळ तात्काळ जलद गतीने हा पीक विमा वाटप करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची प्रतीक्षा चालू आहे. तर ही अपडेट कोणत्या जिल्ह्याची आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र आहे किंवा कोणते तालुके यासाठी पात्र आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रक्कम ही जमा केली जाणार आहे, या संदर्भामधील आजचा आपला व्हिडिओ आहे. तर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 96 महसूल मंडळातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत म्हणजेच 96 महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकासाठी प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच मिड सीझन ॲडव्हर्सिटी ही जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी मंजूर केलेली होती. आणि त्यानुसार आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातील 96 महसूल मंडळामध्ये एकूण 214 कोटी 62 लाख रुपयांचा अग्रिमचा पीक विमा वाटप झाल्याची कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी, त्यानंतर पावसाचा जो खंड होता त्याचे ऑगस्ट महिन्यातील पावसाची अनियमितता यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहेत. म्हणजेच 50% जास्त नुकसान झालेले आहे. आणि यामुळे अशा बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा 25% अग्रिमची रक्कम ही मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची अशी अपडेट आहे की नांदेड जिल्ह्यातील एकूण पीक विम्याची जी रक्कम आहे ती म्हणजे 285 कोटीचा अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि त्यापैकी आतापर्यंत फक्त 214 कोटी 62 लाखापेक्षा अधिकची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतरची जी उर्वरित रक्कम आहे ती सुद्धा लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल, अशी माहिती सध्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून दिली जात आहेत. परंतु जो पीक विमा मिळवण्यास विलंब झाला होता त्यामुळे आता तो पीक विमा वाटपाचे काम हे 15 दिवसानंतर पुन्हा सुरू करण्यात आलेले आहेत. या अगोदरच्या कामात गती नसल्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना या पीक विम्याची प्रतीक्षा करावी लागली होती. परंतु आता शासनाकडून या अग्रिमच्या पीक विम्याच्या वाटपाचे नियोजन हे दिवाळीपूर्वीच होते. परंतु काही कारणांमुळे या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना नवीन वर्षाची वाट बघावी लागत आहे. परंतु आता सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा पीक विमा द्यावा अशी पीक विम्याच्या कामाला गती देण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा आढावा घेतलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत पीक विम्यासंदर्भात अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा.